राज ठाकरे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। पत्नीसह राज ठाकरे यांनी मतदान केले। दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये जात त्यांनी आपलं मतदान केलेलं आहे। राज ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंसह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित होत्या। दादर माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र कळलं का। ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच, पण मतं मिळण्याचा, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही। वरळीकर सुज्ञ आहेत, त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही आहे। आम्ही आमची निवडणूक लढवतोय। मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये, कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण ही गोष्ट खोटी आहे। यावेळी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। शर्मिलाताई ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, आज मुलासाठी मतदान करतानाची भावना नेमकी काय होती? कारण मिताली ठाकरेंना सुद्धा आम्ही विचारलं, हा खूप स्पेशल दिवस आहे संपूर्ण कुटुंबासाठीच। खूप स्पेशल दिवस आहे। असं वाटतं की युद्धावर उतरलो आम्ही गेले 20 दिवस जे काय फिरतोय। ॲक्च्युली मी अमितला थँक्स म्हणेन की एवढे दिवस दादरमध्ये राहून सुद्धा दादरमधले वस्त्यांतले प्रॉब्लेम मला माहिती नव्हते, कारण मी अशी कधीच डोर टू डोर एवढा प्रचार केलेला नव्हता। पण आणि दादरची स्थिती बघून, म्हणजे कोळीवाडे असतील किंवा छोट्या छोट्या वाड्या असतील, तिकडे बेसिक पाण्याचे किंवा प्रभादेवीचे खाडा एरिया असेल, बेसिक पाण्याचा प्रश्न अजून आपल्याकडचा दादरसारख्या ठिकाणी सुटला नसेल तर ही खूप चिंतेची बाब आहे। आणि त्याच्यासाठी मी लोकांना अपील करीन की तुम्हाला जर आता बदल हवा असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाणी हवं असेल, रस्त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे असतील, ड्रेनेजचे प्रॉब्लेम सोडवायचे असतील, तर मतदानाला उतरा। नक्की तुमच्या सासूबाई राज ठाकरेंच्या आई या सुद्धा आज आवर्जून मतदानाला आल्या। एकंदरीतच हा कुटुंबाचा सोहळा आहे, मात्र सोबतच मनसेसाठीची ही निवडणूक सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। टर्निंग पॉईंट होऊ शकतो का? गेम चेंजर ठरू शकते का? मला असं वाटतं गेल्या 5 वर्षात लोकांनी जे काय बघितलं आहे, तर लोकांनी विचार नक्की केला असेल की आपल्याला कोणाला आता मतदान करायचं आहे। कारण एकाला मतदान करून दुसरीकडे जाऊन त्यांनाच कळत नाही की आज आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी कोणाला मतदान केलं होतं आणि ते कुठे आहेत। सो मला असं वाटतं की लोक त्याचाही विचार करतील आता ह्या वेळेला मतदान करताना। नातवाचा सुद्धा उत्साह तुम्ही हो तो त्याचे आम्ही बाईट घेतले होते, माझ्या बाबाला मतदान करा। ऑफकोर्स आम्ही ते व्हायरल नाही केले फॉर पर्सनल यूज, पण तो पण ओरडतोय घरी। शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? आणि 2009 नंतर एक वेगळा ग्रोथ चार्ट आज मनसे बघणार आहे का? नक्कीच बघणार आहे, कारण मी जसं बोलली तसं की 5 कोविड काळापासून जनतेचे जे हाल झालेत, 2.5 वर्ष पहिली कोविडची आणि नंतर, मला असं वाटतं आता नागरिक खूप सुज्ञ झाला आणि तो मतदान करेल।